नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ह्याबाबत माहिती घेत होतो. सो इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म 1/ax² + bx + c or that quadratic expression may be in radical sign, in square root sign, and that should be in the denominator. Then what we do? So for such types of problems, we make this expression in the denominator perfect square, and I have told you what is the technique for making it perfect square. So last time we were discussing this problem and it was observed that there was mistake in calculation. In place of this 25/4 I had written 25. मागच्या लेक्चरमध्ये 25/4 च्या जागी 25 लिहिल्यामुळे आपले कॅल्क्युलेशन चुकलेले होते. सो आय हॅव करेक्टेड दॅट. सो लेट मी एक्सप्लेन दिस सम. सो फर्स्ट स्टेप इज वी मेक कोएफिशियंट ऑफ x² टू बी 1. ह्या x² कोएफिशियंट 4 जो आहे ना तो 1 करावा लागतो. त्याकरता आपण 4 कॉमन घेणार. डिनॉमिनेटर मधल्या प्रत्येक एक्सप्रेशन मधून 4 कॉमन घेणार, म्हणजे या सर्वाला 4 ने डिवाइड करणार आणि बाहेर 1/4 लिहिणार. मग ह्या 4x² चा x² झाला, -20 चा इथं -5 झाला आणि 17/4. नाउ वी फाइंड लास्ट टर्म फॉर दिस एक्सप्रेशन x² - 5x. वी वांट लास्ट टर्म and the suitable proper last term is b²/4. b². So b is 5 -5. So -5 square. -5 square is 25. 25/4 is the proper suitable last term. So we add that 25/4, subtract that 25/4. ह्या तिघांची जी बेरीज आहे, हे पहिले जे 3 टर्म आहेत ह्यांचं पूर्ण क्वाड्रॅटिक होतं. दिस इज कॉल्ड मेकिंग कम्प्लीट क्वाड्रॅटिक. आणि हा कॉन्स्टंट जो आहे -25/4 + 17, त्या दोघांची बेरीज केली तो -8/4 म्हणजेच 2. आणि 2 ला पुढच्या स्टेपमध्ये जाऊन आपण √2² करून लिहिले. का लिहिलं ते सांगतो. तर पहिल्यांदा हे पहा, x² - 5x + 25/4 दॅट इज मेड कम्प्लीट स्क्वेअर. त्याला पूर्ण वर्ग करून इथं लिहिलेलं आहे. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून तुम्ही त्याला एक्सपांड करून पाहू शकता. एक्सपांड करू नका. ओके, नाउ इट इज इन द फॉर्म 1/x² - a², and we know formula for integration of 1/x² - a². It is 1/2a. So that is why I want value of a. a ची व्हॅल्यू आहे √2. 1/2a log of x - a/x + a. x - a/x + a. हे इथं प्लस केलेलं आहे, इथं राहिलंच. तर हे इंटिग्रल पूर्ण झालेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये हे कॅल्क्युलेशन चुकलेले असल्यामुळं मला ती दुरुस्त करावी लागली. ओके, नाउ वी हॅव डिस्कस दिस सेकंड एक्झाम्पल. हेच त्याचे सिम्प्लिफिकेशन करून मी पुढे आणखी लिहिलेलं आहे. मागच्या पेजवरचं जे आहे त्याला थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता दुसरा जो त्याच्यामधलाच एक प्रकार सांगितलेला आहे की quadratic expression in denominator, but that quadratic expression is inside the radical sign. स्क्वेअर रूटच्या साईनच्या आतमध्ये जर ते क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असेल तर मग हा प्रॉब्लेम कसा हँडल करणार. तर ह्या प्रॉब्लेम करता, अशा सम करता पहिल्यांदा कोएफिशियंट आपण 1 करणार. वी मेक कोएफिशियंट 1. ओके, सो फॉर दॅट वी हॅव टू टेक दॅट 3 कॉमन, √3 कॉमन घेतलेला आहे. डिवाइड 5 7/3. Then make it complete square. For complete square, making it complete square, we have formula for last term. Last term is equal to middle term square upon 4. Here coefficient of x² is 1. So only middle term square upon 4. 5/3 चा square divided by 4. ती जी term येईल, ती जी expression येईल, that expression is added, and to balance it I have subtracted also the same quantity. Now this is complete square. हा पूर्ण वर्ग आहे and it is expansion of square of x + 5/6 square.
नाउ व्हाय वी डू इट लाईक दिस, म्हणजे हे असं काय करायचं, कारण आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. अँड व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म, 1 अपॉन रूट ऑफ x square plus a square or x square minus a square or a square minus x square depending on the negative sign or positive sign इन द कॉन्स्टंट. ह्या कॉन्स्टंट मधलं निगेटिव्ह साईन किंवा पॉझिटिव्ह साईन आणि तो कॉन्स्टंट किती मोठा आहे अकॉर्डिंगली. आता ही दोघांची वजाबाकी जी काय करतोय आपण ती मोठी येते. ह्याला 12 ने मल्टिप्लाय करायला लागेल. टू मेक द डिनॉमिनेटर सेम वी हॅव टू मल्टिप्लाय दिस 7 बाय 12 आणि त्याच्यामधून हा 25 सबट्रॅक्ट केला. एक द डिफरन्स इज पॉझिटिव्ह म्हणून इथं प्लस साईन आलं. हा जर खूप मोठा असेल, हा छोटा असेल तर इथं निगेटिव्ह साईन पण येऊ शकतं. सो इट इज कन्वर्टेड इन द स्टँडर्ड फॉर्म 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड इट्स इंटिग्रल इज, डू यू रिमेंबर, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. डू रिमेंबर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याच्याकरता काय फॉर्म्युला आठवतोय, लॉग ऑफ, सिम्पली लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हिअर इज द फॉर्म्युला, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा इथं एक्सच्या जागी आलेला आहे एक्स प्लस 5/6 म्हणून मी त्या फॉर्म्युल्यामधला जो एक्स असतो त्याच्या जागी लिहितो एक्स प्लस 5/6 आणि हे लिहून घेतलेलं आहे. थोडं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. पुढच्या पेजवरती, पुढच्या स्लाईडवरती याचा आणखी काही भाग आहे अँड दॅट पार्ट इज जस्ट सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस एक्सप्रेशन. हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशनचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. हा एक प्रॉब्लेम आपण डिस्कस केला होता, परंतु याला मेथड त्यावेळेला वेगळी वापरली होती. तर प्रॉब्लेम आहे इंटिग्रल रूट ऑफ 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स. तर ह्या मेथडने आपण केला होता, पुट एक्स इज इक्वल टू 9 कॉस 2t. मी तुम्हाला म्हटलं की हा प्रॉब्लेम आपण आणखी एका पद्धतीने करू शकतो आणि ते म्हणजे मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट ऑफ 9 प्लस एक्स. ह्या 9 प्लस एक्स जो आहे ह्याच रूट 9 प्लस एक्सने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. हे सबस्टिट्यूशन मेथडने मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, आपण हे सगळं वाचलेलं आहे. हे दुसऱ्या मेथडने तोच प्रॉब्लेम कसा केला आहे ते मला दाखवायचं आहे आज. मल्टिप्लाय numerator and denominator by 9 plus x inside the radical sign. So this 9 plus x, root 9 plus x, root 9 plus x, that will become 9 plus x. And in denominator we have 9 minus x into 9 plus x, that is 9 square minus x square. Now what I do, I divide this 9 and x separately. 9 आणि x ह्या दोघांना सेपरेटली डिवाइड केलं आणि सेपरेटली डिवाइड करून दोन फ्रॅक्शन तयार झाले, दोन प्रॉब्लेम तयार झाले. यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा इथं लिहिलेला आहे मी, 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा साइन इनवर्समध्ये उत्तर लिहिल्याचं. आणि दुसरा जो आहे ना त्याच्यामध्ये आय विल ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर इन द न्यूमरेटर. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तो मी पहिल्यांदा पाहतो आणि त्या पद्धतीने लिहितो. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो -2x. हे क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जे आहे रॅडिकल साईनमधलं, इट्स डेरिव्हेटिव्ह इज -2x. सो आय वॉन्ट हिअर -2x. सो आय विल ॲडजस्ट दॅट -2x. आय हॅव रिटन दॅट हिअर. मी ते खालच्या लाईनला इथं लिहिलेलं आहे, हे इथं लिहिलेलं आहे पहा, -1/2 आणि -2x अँड दॅट -2x इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 81 मायनस एक्स स्क्वेअर. मग हा 1 अपॉन रूट एक्स इंटिग्रल टू रूट एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इज 2 रूट एक्स. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ दिस? इंटिग्रेशन ऑफ दिस इज 2 रूट आणि एक्सच्या जागी आलेलं आहे 81 मायनस एक्स स्क्वेअर. त्या रूलनुसार, ह्या फॉर्म्युल्यानुसार आणि करोलरीनुसार आपल्याला हे इंटिग्रल लिहिता येतं. हा 2 कॅन्सल होईल, दिस 2 विल गेट कॅन्सल अँड इट विल बिकम रूट ऑफ 81 मायनस एक्स स्क्वेअर अँड दॅट 9 वॉज देअर आउटसाइड. नाउ ॲन्सर, दिस इज द फायनल ॲन्सर. हे आपलं फायनल ॲन्सर आहे. परंतु तुम्ही जर परत एकदा स्क्रोल बॅक करून जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपलं इथं 9 साइन इनवर्स x/9 आलेलं आहे आणि मागच्या मेथडने, जुन्या मेथडने जर पाहिलं तर -18 कॉस इनवर्स x/9 आलं होतं.
कॉस इनवर्स. तर हे कॉस इनवर्स x/9 येण्याकरता कॉस इनवर्समध्ये उत्तर यायला पाहिजे. आपलं उत्तर साइन इनवर्समध्ये आलेलं आहे. मग ते कन्व्हर्शन करण्यासाठी मी एक आयडेंटिटी वापरतो. आय हॅव यूज वन आयडेंटिटी अँड दॅट आयडेंटिटी इज साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. So I have replaced this sin inverse x by π/2 minus cos inverse x/9, and then after simplification you will get the same answer. Only constant will change. So while solving problems in integration, many times we will come across such situation where the answer given in the textbook and answer which you get, they may differ by constant. म्हणजे तुमचं उत्तर आणि पुस्तकातलं उत्तर ह्या दोघांमध्ये कॉन्स्टंटचा फरक असू शकतो. तर तेवढा कॉन्स्टंटचा फरक हा इंटिग्रेशनच्या उत्तरांमध्ये येऊ शकतो. वन आन्सर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अनदर. म्हणजे तुमचं आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आपण सिम्प्लिफाय करून, मॉडिफाय करून, आयडेंटिटी वापरून आपण पुस्तकामध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. पण हे कधी? जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर. तुमचं उत्तरच चुकलेलं असेल, गणिताचं उत्तर काढण्यामध्येच जर चूक झालेली असेल तर आपण त्याला कन्व्हर्ट करू शकत नाही. यू नीड नॉट वरी अबाउट द मार्क्स. म्हणजे जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला मार्क मिळतील आणि उत्तर जर चुकलेलं असेल तर आम्ही मार्क कमी करणार म्हणजे करणार. ओके. नाव लेट अस मूव्ह टू नेक्स्ट टाइप. सी what we have to learn. Now next article is special substitutions. I think I have talked about this special substitutions also. ह्या स्पेशल सबस्टिट्यूशन बद्दल सुद्धा तुमच्या बरोबर मी बोललेलो आहे. काय असतात हे स्पेशल सबस्टिट्यूशन? तर आत्तापर्यंत जे पाहिलेले होते सम प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रेटिक एक्सप्रेशन असणारे प्रॉब्लेम पाहिले होते. आता इथून पुढच्या एक्सरसाइजमध्ये पार्टमध्ये आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रेटिक एक्सप्रेशन एक्समधलं किंवा टीमधलं न दिसता तिथे साइन एक्स, कॉस एक्स आणि त्यांचे स्क्वेअर आलेले पाहायला मिळतील तुम्हाला. साइन एक्स, कॉस एक्स सारखे जे एक्सप्रेशन्स आहेत ह्यांचे स्क्वेअर्स तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. हे दोन्हीचे दोन्ही प्रेझेंट असतील असं नाही. ह्याच्यातला कदाचित ए ची व्हॅल्यू 0 असेल तर बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी असेल. बी ची व्हॅल्यू 1 घेतली, सी ची व्हॅल्यू 1 घेतली तर 1 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1. हा एक प्रॉब्लेम झाला या टाईपमधला. हे फक्त टाईप सांगितलेलं आहे. ह्याच्यातला एखादा कॉन्स्टंट 0 पण असू शकतो. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ॲबसेंट असेल किंवा कॉस स्क्वेअर एक्स ॲबसेंट असेल, दोन्हीचे दोन्ही ॲबसेंट असणार नाहीत. सो ॲटलिस्ट वन ऑफ ए ऑर बी हॅज टू बी नॉन झिरो. मग अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम आपण सबस्टिट्यूशन करून, स्पेशल सबस्टिट्यूशन करून आपण याच्या अगोदरच्या टाईपमध्ये कन्वर्ट करणार. याच्या अगोदरचा टाईप जो होता ना डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रेटिक एक्सप्रेशन आणणं, त्याच्यामध्ये मी कन्वर्ट करू शकतो. एक सिम्पलसं टेक्निक आहे, लक्षात ठेवा. हे टेक्निक केव्हा आणि कोणत्या प्रॉब्लेम करता वापरायचं? अशा प्रॉब्लेम करता वापरायचं की जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये साइन आणि कॉस ह्यांचं क्वाड्रेटिक एक्सप्रेशन असेल. साइन एक्स आणि कॉस एक्स मधलं क्वाड्रेटिक असेल, सेकंड डिग्री असेल आणि कॉन्स्टंट टर्म असेल आणि कॉन्स्टंट टर्म पण असेल. अशा वेळेला तुम्ही हे टेक्निक वापरू शकता. काय टेक्निक आहे? अगदी सिंपल आहे. यू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. व्हॉट आय एम सेइंग? For such types of problems, you divide numerator and denominator of the given problem by cos square x. I will explain this with the help of one example. मी एक्झाम्पलच्या मदतीने हे समजावून सांगतो. पहिल्यांदा इथं मी प्रोसिजर लिहितो. जे आत्ता बोललो ना ते इथं लिहिलेलं आहे, ते एकदा आपण वाचू आणि मग त्या पर्टिक्युलर एक्झाम्पलकडे जाऊयात आपण. तर पहिली स्टेप असते डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. Then in denominator somewhere sec square x may appear. So here c upon cos square x, that is 1 upon cos square x is sec square x. So sec square x may occur in the denominator. You convert that sec x into tan x by using this identity. Then next step is put. We have to make substitution. Then put tan x is equal to t. We have to make substitution. And what is the substitution?
we put tan x is equal to t. Now when we put tan x is equal to t, naturally question arises, what is value of dx? So for that dx we have sec square x dx is equal to dt. For that we have sec square x dx is equal to dt. In the next slide I will explain how to find value of dx, and that problem, हा जो प्रॉब्लेम आहे, that will be converted into this type of sum. ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचा प्रॉब्लेम कन्वर्ट होतो. पहा, परत एकदा पहा मी काय सांगतोय की जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉन्स्टंट असतात, अशा वेळेला अशा प्रॉब्लेमच्या सिम्प्लिफिकेशन करता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं. ही पहिली स्टेप झाली. डिनॉमिनेटरमध्ये जिथं कुठं सेक स्क्वेअर एक्स दिसेल त्याला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आयडेंटिटी वापरून, सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. अँड आफ्टर दॅट वी पुट tan x is equal to t. After that we put tan x is equal to t and convert that problem will be converted into previous type. Previous type is quadratic expression in the denominator, and we know how to solve this type of integral. Make that coefficient of t square 1, make it complete square. Okay, so let us study this with the help of one example. So here is the problem. 1 upon 4 plus 3 cos square x. 1 upon 4 plus 3 cos square x. So is it of that type? हा प्रॉब्लेम त्या टाईपमध्ये आहे की नाही? डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स आणि कॉस एक्स मधले क्वाड्रेटिक सेकंड डिग्री वर्ग आहे त्यांचा, आणि कॉन्स्टंट टर्म. आता इथं साइन स्क्वेअर एक्स नाही आहे, नसू द्या. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये प्रत्येक जण असेलच असं नाही. मग आता ह्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने स्टार्टिंग करणार आपण? माझं म्हणणं आहे की डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो लेट मी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड केलं. सो हिअर आय राईट 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, 4 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, 3 cos square x upon cos square x, that will become 3. Now 1 upon cos square x means sec square x. Then we convert this sec square x which is in the denominator into tan square x. Do not convert sec square x which is in the numerator in tan square x, because that will go with dx. तो dx बरोबर जाणार आहे. कसा जाणार आहे ते पहा. In denominator I have replaced the sec square x by 1 plus tan square x. Now this will become 4 tan square x plus 7. 4 tan square x plus 7, or 7 plus 4 tan square x. And now I put tan x is equal to t. If I put tan x is equal to t, its derivative sec square x dx is equal to dt. त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x dx is equal to dt. इथपर्यंत समजलं? आता हा प्रॉब्लेम जो आहे इथे पहा, इंटिग्रेशन ऑफ sec square x dx, त्याचा होणार आहे dt, आणि डिनॉमिनेटर मध्ये 7 plus 4t, 7 plus 4t square, tan x is equal to t. So 7 plus 4t square, I will write that in the next slide. So integral I is equal to dt for sec square x into dx dt upon 7 plus 4t square. Okay, now we first make coefficient of this t square to be 1. या t square चा कोएफिशियंट आपण 1 करणार. त्याच्याकरता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 ने डिवाइड करा, किंवा हा 4 कॉमन घ्या. So this will become 7 upon 4 plus t square. Now it is of the type 1 upon x square plus a square, 1 upon x square plus a square, and its integral is 1 upon a tan inverse x upon a. Okay, and now we replace this t by हा t जो होता याला पहिले सिम्प्लिफाय केला. हा 2 डिनॉमिनेटर मध्ये जो आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये, that will come in the numerator, and then we replace t by tan x. That's all. तर ही प्रोसिजर आहे. परत एकदा पाहून घ्या.
we divide numerator and denominator by cos square x. In numerator, automatically sec square x will be generated and that sec square x will go with dx. हे dx बरोबर तो जाणार असतो. In denominator expression is maybe in terms of sec square x. We want to convert it into tan square x. तर denominator मधले expression tan x मध्ये convert करायचं आणि put tan x is equal to t. So problem will be converted into 1 upon x square plus a square or x square minus a square or a square minus x square. कुठल्या तरी एका स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. यूज द प्रॉपर फॉर्म्युला अँड राईट द इंटिग्रल. ओके, तर हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट कसा करायचा प्रॉब्लेम ते आपण पाहिलं. हा सुद्धा त्याच याच्यामध्ये बसणारा सम आहे. इथं साइनचा स्क्वेअर आहे, कॉसचा स्क्वेअर नाहीये, पण हा cos 2x करता माझ्याकडे फॉर्म्युला आहे. cos 2x करता फॉर्म्युला आहे cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. त्या फॉर्म्युल्याचा वापर केला आणि झाला ना हा प्रॉब्लेम. आपल्याला स्टँडर्ड जो काही सांगितलेला आहे टाईप, त्या टाईपमध्ये आला की नाही? आता आला, हो म्हणायचं, आला. साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉन्स्टंट ह्या टाईपमध्ये आपण तो प्रॉब्लेम कन्वर्ट केलेला आहे. नाउ वी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. आपण याला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करणार आणि कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड केल्यानंतर आपला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स दिसेल. ह्या 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स दॅट बिकम सेक स्क्वेअर एक्स. हा 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचा 2 होणार आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचा टॅन स्क्वेअर एक्स होतो. मला हा संपूर्ण डिनॉमिनेटर tan x मध्ये कन्वर्ट करून पाहिजे. आय डोंट वॉन्ट एनी अदर रेशो इन द डिनॉमिनेटर. आय जस्ट वॉन्ट आन्सर इन टर्म्स ऑफ tan x or tan square x. So for that I will replace this sec square x by tan square x plus 1 or 1 plus tan square x. Sorry, sec square x is equal to 1 plus tan square x. So again here is a mistake. It should be plus. It should be plus. Tan square x plus 1. Sec square x is equal to tan square x plus 1. Now we distribute this minus sign. So this minus tan square x म्हणजे 3 tan square x minus tan square x, that will become 2 tan square x, and this plus 2 minus 1 plus 2 minus 1 हे minus sign distribute होईल. So constant will be 1. तर ह्याचा जो constant असेल तो constant 1 असायला पाहिजे. constant 1. तर इथं 3 लिहिलेलं आहे. सो दिस इज अ मिस्टेक. दिस इज अ मिस्टेक. सो आय विल करेक्ट दॅट मिस्टेक. आय विल करेक्ट दॅट मिस्टेक. इथं 1 असायला पाहिजे. सो प्रॉब्लेम इज इन द फॉर्म नाही आलेला अजून, त्या फॉर्मॅटमध्ये नाही आलेला आहे. वी कॅन कन्वर्ट इट इन टू दॅट फॉर्म. फॉर दॅट वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूशन असेल? tan x इज इक्वल टू टी. tan x इज इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन करून आपण आपला प्रॉब्लेम स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. स्टँडर्ड फॉर्म विल बी 1 अपॉन 2t स्क्वेअर प्लस 1 इंटिग्रल 1 अपॉन 2t स्क्वेअर प्लस 1. म्हणजे हा परत 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मध्ये जाणार आहे. वी हॅव टू मेक दिस कोइफिशियंट 1. याकरता 2 डिवाइड करायला लागेल, 2 कॉमन घ्यायला लागेल. सो आफ्टर टेकिंग 2 कॉमन इट विल बी कन्वर्टेड इनटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. I have made mistake in calculating calculations here. So in next slide also we will find this 3 here unnecessarily. Okay, so you can complete it. I will leave it to you. हे मी तुमच्यावरती सोपवतो आहे. याचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते करेक्ट करणं. I will move to the next type. The next type is integral of the type 1 upon a sin x plus b cos x plus c. 1 upon a sin x plus b cos x plus c. याच्या अगोदर काय बघितलं होतं बरं आपण? In previous form, previous type, there were squares here, sin square x, cos square x. Now squares are not there. आता स्क्वेअर नाही येतं, फक्त लिनियर एक्सप्रेशन आहे साइन एक्स आणि कॉस एक्स मधलं. वी हॅव ओनली लिनियर एक्सप्रेशन इन साइन एक्स अँड कॉस एक्स. So for such type of problem, there is no need to divide numerator denominator by cos square x or anything. Simply we have to put one particular type of substitution, and that substitution is put tan x by 2.
is equal to t. You have to put tan x by 2 is equal to t. Then naturally question arises, what is value of dx? We are putting tan x by 2 is equal to t, but I don't find anywhere tan x by 2. म्हणजे हा tan x by 2 ला t म्हणायचं आहे, पण tan x by 2 दिसतच नाही इथं कुठे. I can't find tan x by 2 anywhere in the given problem to replace it by t. So by when tan x by 2 is equal to t, we ask three questions. First question is, what is value of dx? What to write in place of dx? dx बद्दल काय लिहायचं, हा पहिला प्रश्न. दूसरा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन इज what to write in place of sin x? sin x की जगह पे क्या लिखेंगे हम sin x के लिए एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ t. एंड थर्ड क्वेश्चन, यू कैन गेस माय थर्ड क्वेश्चन. आता तिसरा प्रश्न काय असेल तुम्ही सांगा बरं. राईट, थर्ड क्वेश्चन इज what is expression for cos x in terms of t? So again I will repeat three questions. When we put tan x by 2 is equal to t, when we write tan x by 2 is equal to t, what is the expression for dx in terms of t? What is the expression for sin x in terms of t? And expression for cos x in terms of t. sin x की जगह पे क्या लिखने का, cos x के बदले में क्या लिखेंगे, और dx के लिए t के लैंग्वेज में क्या लिखना चाहिए. वी हैव टू आन्सर दिस थ्री क्वेश्चन्स. आता ह्या तीन प्रश्नांची उत्तरं मी देतो, ती लक्षात ठेवायची आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्या एक्सप्रेशनचा वापर करायचा आहे. ओके, सो tan x by 2 is equal to t. Then derivative, differentiate in both sides. Sec square x by 2 into derivative of x by 2 is equal to derivative of t. We simplify this. We write this dx is equal to this 2 will go in numerator in right side, and this sec square x by 2 will go in the denominator. So that has come in denominator. So this is value of dx, but I want it in terms of t. So 2 upon sec square x by 2. Sec square x by 2 means 1 plus tan square x by 2, and tan x by 2 is t. So it is 2 dt upon 1 plus t square. It is 2 dt upon 1 plus t square. तर dx ची व्हॅल्यू मी t च्या भाषेमध्ये तुम्हाला मिळवून दिलेली आहे. आता मी sin x ला काय लिहायचं ते तुम्हाला समजावून सांगतो. नाउ आय विल एक्सप्लेन व्हॉट टू राईट इन प्लेस ऑफ sin x. So sin x we can write using trigonometrical identity. We have identity sin 2 theta is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta. Sin 2 theta is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta. ह्या आयडेंटिटीचा वापर करून मी sin x ला एक्सप्रेस केला 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. And my tan x by 2 is t. So it become 2t upon 1 plus t square. So this is expression for sin x. इथे जो sin x आहे त्याच्याबद्दल काय येणार 2t upon 1 plus t square. आणि cos 2 theta करता फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला फॉर cos 2 theta is 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. And therefore cos x becomes 1 minus t square upon 1 plus t square. So I have written here all these three expressions. हे तीनही एक्सप्रेशन्स मी इथं तुमच्या माहिती करता लिहिलेली आहेत परत. dx is equal to 2 dt upon 1 plus t square. sin x is equal to 2t upon 1 plus t square. And cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. तर हे सबस्टिट्यूशन ह्या ठिकाणी करणार, याला सिम्प्लिफाय करणार आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर फायनली आपण परत मागचा जो स्टँडर्ड फॉर्म होता त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जातो. 1 अपॉन क्वाड्रॅटिक इन द डिनॉमिनेटर. 1 अपॉन क्वाड्रॅटिक इन द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मिळणार at स्क्वेअर प्लस bt प्लस c ह्या फॉर्मॅटमध्ये. सम क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन इन t. अगेन वी यूज प्रिवियस मेथड दॅट मेक कोएफिशियंट ऑफ t स्क्वेअर 1, convert it in complete quadratic,
use 1 upon x square plus a square or x square minus a square formula. Okay, so this is the just procedure. Today I have explained procedure to you. Now I will request you to read this information given in the book. पुस्तकामध्ये ही माहिती जी दिलेली आहे ही वाचा. ह्याच्यावरती हे सबस्टिट्यूशन करून जे प्रॉब्लेम केलेले आहेत ते प्रॉब्लेम पहा. खूप लेंदी कॅल्क्युलेशन्स आहेत त्याचे आणि परीक्षेमध्ये हे असतं. नेहमी ही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतील. 3 मार्काकरता 4 मार्काकरता हा प्रॉब्लेम येत असतो. 3 किंवा 4 मार्काकरता लेंदी सम असतात हे आणि हे येतात, नक्की येतात परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे. तर हे एक 2-3 प्रॉब्लेम तुम्ही पुस्तकामधले सोडवलेले पहा. मी पुढच्या लेक्चरमध्ये ह्या सबस्टिट्यूशनने प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत नमस्कार.